आज मी करणार आहे उकडीच्या सांडग्यांची रस्सा भाजी। त्यासाठी मी इथे तिन्ही डाळी मिक्स करणार आहे। 1 वाटी हरभरा डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ आणि पाव वाटी मसूर डाळ। ह्या डाळी स्वच्छ धुवून 1 तासभर भिजत ठेवायच्या आहेत। डाळ आपली आता भिजली आहे, आपण त्याच्यातलं पाणी गाळून घेऊया। आता ह्या डाळी मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। त्यामध्ये आलं, लसूण पाकळ्या, पाव चमचा जिरं, हिंग, चवीपुरतं मीठ आणि हळद आणि मिरची पावडर। आता हे आपण वाटून घेऊया। आता हे आपलं वाटून झालंय। वाटताना मी थोडं पाणी घातलं होतं। आता हे असं सरसरीत वाटून घ्यायचं। सगळं काढून आपण एक बाउलमध्ये, वाटलेली डाळ आता आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायची आणि त्याचे सांडगे घालून घ्यायचे। मी एका पातेलीमध्ये पाणी उकळत ठेवले, त्याच्यावर चाळण ठेवली आहे। चाळणीला आपण तेल लावून घेऊया आणि सांडगे वाफवून घ्यायचे। 10 मिनिटं झाकण ठेवून आपण वाफवून घेऊया। तोपर्यंत आपण रश्श्यासाठी वाटण करूया। 2 कांदे मी भाजून घेतले, अर्धी वाटी खोबरं भाजून घेतले, 2 टोमॅटो, लसूण पाकळ्या, आलं, कढीपत्ता, 2 लवंग, दालचिनीचा 1 तुकडा, काळी मिरी 4-5, पांढरे तीळ 1 चमचा, जिरं पाव चमचा, थोडं पाणी टाकूया, कोथिंबीर। आता कढई गरम करायला ठेवू। त्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालून वाफवलेले सांडगे थोडे परतून घेऊया। मी थोडं जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिंग आणि तयार केलेला मसाला परतून घेऊ। धना पावडर अर्धा चमचा, हळद पाव चमचा, मिरची पावडर 1.5 चमचा घ्यायची, काळा मसाला पाव चमचा, गरम मसाला पाव चमचा, कांदा लसूण मसाला अर्धा चमचा, चवीपुरतं मीठ टाकून थोडं आपण उकळून घेऊया। आपण तयार केलेले सांडगे घालून 1 उकळी आणू, कोथिंबीर घालून तयार झाली आपली झटपट सांडग्याची रस्सा भाजी। भाताबरोबर, भाकरीबरोबर खूप छान लागते।